नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पडवळाची भाजी बघणार आहोत. पडवळाची भाजी सहसा कोणाला आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीनं ही भाजी एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग आपण ही भाजी कशी करायची ते बघूया. इथे मी 3 मोठी पडवळी घेतली आणि ती स्वच्छ धुवून मध्ये कट करून घेतली. पडवळी कट करून घेतल्यानंतर या पडवळीच्या वर जी साल असते ती काढून घ्यायची. भाजीत जर साल ही राहिली गेली तर भाजीला थोडासा हिमूस वास येतो, म्हणून ही साल काढून घ्यायची. आता आपण इथे सगळी पडवळी तासून घेतली आणि अशा पद्धतीनं ही साल आपण वेगळी केली. आता ही पडवळी सगळी बारीक चिरून घ्यायची आहेत. पडवळ जर जून असेल तर मग आतली जी बी असते ती काढून टाकायची, पण जर पडवळ कोवळं असेल तर आतली बी नाही काढून टाकली तरी चालते. आता इथे पडवळ अगदी कोवळं आहे, त्याच्यामुळे याच्यातल्या बिया मी काढणार नाही आहे. दोडकं, पडवळ अशा भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ह्या भाज्या शिजताना याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नसते. आता आपण इथे ही सगळी पडवळी अगदी बारीक कट करून घेऊया. कुठलीही भाजी तुम्ही वाफेवर शिजवलात की ती भाजी चवीला सुंदर होते. इथे आपण सगळी पडवळी बारीक कट करून घेतली. हे बघा, अशा पद्धतीनं आपली ही भाजी चिरून तयार झाली. आता एका कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर मोठे 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले. इथे आपण गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. कांदा 2 मिनटं चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरून टोमॅटो घालणार आहोत. आता आपण हे 5 मिनटं परतून घ्यायचे आहे. कुठलीही भाजी करताना आपण जर फोडणी चांगली नीट परतून घेतली, म्हणजे कांदा आपण जो घालतो तो छान परतून घेतला का भाजीला चवही मस्त येते. आता 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि 5 मिनटानंतर हा कांदा आणि टोमॅटो मस्त वाफून आलेला आहे. टोमॅटोमुळे कांद्याला थोडा ओलसरपणा आलेला आहे. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया. यामध्ये पाव चमचा आपण हळद घालून घेतली आणि 1.5 चमचा मिरची पावडर घालून घेतली. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण अशा भाज्या थोड्याशा तिखटच केलेल्या छान लागतात. आता हळद आणि मिरची पावडर आपण या फोडली आणि आपण यामध्ये थोडीशी मूग डाळ भिजत घातली होती ती घालून घेतली. मूग डाळ अगोदर अर्धा तास जरी भिजत घातलात तरी ती भाजीमध्ये शिजून येते. आता इथे मूग डाळ घालून फोडणी थोडीशी परतून घेतली आणि आता यामध्ये आपण जे पडवळ चिरून घेतलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये मी मूग डाळ वापरली, पण तुम्ही चणा डाळीचाही वापर करू शकता. चणा डाळ घालायची असेल तर अगोदर 1 तास भिजत घाला आणि नंतर ती या भाजीमध्ये वापरा. कोणतीही भाजी सुरुवातीला फोडणीवर छान परतून घेतली की ती चवीला छान होते. आणि भाजीमध्ये पाणी घालायचंच असेल तर ते थोडं गरम करून नंतर घालायचं, म्हणजे भाजीची चवही टिकून राहते आणि भाजी पटकन शिजून येते. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलं आणि चवीपुरता गूळ घालून घेतला. ही भाजी 2 ते 3 मिनटं फोडणीवर परतून घेतली आणि यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवून दिलं. 5 मिनटानंतर हे झाकण काढून आपण ही भाजी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये मूग डाळीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही डाळ शिजण्यासाठी अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पुन्हा ही भाजी ढवळून यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया.
आता आपण 2-3 मिनिटांनंतर हे झाकण काढून ही भाजी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं. ओल्या खोबऱ्यामुळेही या भाजीला खूप छान चव येते. आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर किंवा जेवणामध्येही घेऊ शकता. आता ज्यावेळी तुम्ही बाजारात जाल त्याला नक्की पडवळ घेऊन या आणि अशा पद्धतीनं भाजी करून बघा. तुम्हालाही ती खूप आवडेल.